हॅलो गाईज, आज आम्ही जाणार आहोत रायगडला। पुण्यावरून रायगड 130 किलोमीटर आहे। रायगडला पोहोचायला 3.5 तास लागतात। आम्ही लवकर निघालो सकाळी 6 ला। रायगडला जाताना तामिनी घाट लागतो। तामिनी घाटात आपण वर्षभरातून कधीही येऊ शकतो, पण पावसाळ्यात तामिनी घाट अजून सुंदर दिसतो। पावसाळ्यात घाटात आपण अनेक छोटे छोटे वॉटरफॉल बघू शकतो। रायगड किल्ल्यावर जाण्याचे 2 मार्ग आहे, एक ट्रेक आणि दुसरा रोपवे। आम्ही रोपवेने गेलो। रोपवेची प्राइस पर पर्सन 310 आहे फॉर राउंड ट्रिप आणि सिंगल ट्रिप साठी 200 पर पर्सन। रायगड किल्ला 2700 फूट उंच आहे आणि याला चढण्यासाठी 1700 पायऱ्या आहेत। रोपवेने वरती जाताना आपण सुंदर असे वॉटरफॉल्स बघू शकतोय। एंट्री केल्यावर समोर रायगडाची माहिती आहे। पावसाळ्यात रायगडला जाण्याची वेगळीच मजा आहे। रोपवेने गेल्यावर मेना दरवाजाकडे जाण्यासाठी हार्डली 30 पायऱ्यांचा ट्रेक आहे। मेना दरवाजामधून एंट्री केल्यावर राणी महल आपण बघू शकतो। पुढे आल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांची राहण्याची जागा आहे। तिथेच त्यांची देव आज्ञा झाली असे मानले जाते। इथून थोडे पुढे आल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज दरबार बघायला भेटतो। तिथेच त्यांचा राज्याभिषेक सोहळा 6 जून 1674 रोजी पार पडला। राजांच्या दरबारात मूळ सिंहासनाची प्रतिकृती आहे, जी मुख्य दरवाजाच्या समोर आहे, ज्याला नगारखाना दरवाजा असे म्हणतात। पुढे आल्यानंतर होळीचा माळ आहे। इथेच दरवर्षी होळी पेटवली जात होती। शिवाजी महाराजांच्या निवासस्थानाची खास जागा। इथूनच महाराजांनी आपल्या स्वराज्याची स्थापना केली होती। होळीच्या माळाच्या समोर आपल्याला बाजारपेठ दिसेल। इथेच आपल्याला 44 दुकान बघायला मिळतील। एका दुकानावर नागाचे चित्र देखील आपण बघू शकतो। थोडं पुढे गेल्यावर जगदीश्वर मंदिर आहे। मंदिराच्या समोर छत्रपती शिवाजी महाराज यांची समाधी आहे।
बाजारपेठेच्या समोरच्या टेपावरून टकमक टोकाकडे जाता येते. तिथे शिवराज्याच्या काळात गुन्हेगारांना ढकलून दिले जायचे.